ब्लॉग इथून चालू करतोय. घरून कधीच निघालो आम्ही लोक. आणि ब्लॉग मी आता इथून कर्जतमधून चालू करतोय आणि तुम्हाला काहीतरी दाखवतो. बघा तुम्ही. सुंदर अशी सकाळ आहे. तिकडे आपला सूर्य वरती येतोय आणि इकडे बघा आपले छोटू माऊली. खूप सुंदर अशी माऊलींची मूर्ती आहे कर्जतमध्ये आणि बाजूलाच मस्त अशी नदी आहे. ती बघा आता ती नदी आटली आहे पूर्ण, पण खूप सुंदर अशी नदी आहे ती. पाणी असताना खूप छान वाटते. आणि ह्या नदीच्या बाजूला ही माऊलींची मूर्ती किती सुंदर वाटते बघा. तर फायनली आता आम्ही इकडून निघतोय. आपला भावाचं मन नव्हतं करत इकडून निघायचं विठ्ठलाच्या इथून. खूप सुंदर अशी मूर्ती. माझं पण मन नव्हतं, पण आता खूप लांब जायचं आपल्याला, त्यामुळे आता आम्ही निघतोय इकडून. आपला नॉडी इकडे उभा आहे बघा. नॉडीला इथं पार्क केला होता. आता निघतोय इकडून. तर मंडळी खूप वेळ झाला होता, खूप वेळ काहीच शूट नाही केलं आज, कारण आपण कंटिन्यू दुसऱ्यांदा रायगडावर आलो आहे. आणि ही आहे रायगडाची कमानी. मंडळी फायनली रायगड. आता रायगडावर आपण थोडं पुढे चाललोय. थोडा पुढे आपण वरपर्यंत जाऊ. नाणे दरवाजाला गाडी लावू आपण आणि नाणे दरवाजातून वरती चालायला चालू करू. गेल्या टायमाला आपण आलेलो, गाडी खाली लावली होती. आता नाणे दरवाजाच्या इथे गाडी लावू. हा तर मंडळी आता आपण पोचलोय नाणे दरवाजाला, म्हणजे रायगडाच्या इथे. नॉडीला खाली उभं केलं तिकडे. नॉडी आपला त्या साईडला उभा आहे आणि आपला भाऊ. आम्ही गेलो होतो ॲक्च्युली रोपवेने, कारण ह्याच महिन्यात माझी ही दुसरी बारी आहे. आपण आता जेव्हा श्री संभाजी महाराजांचा सोहळा होता, राज्याभिषेक सोहळा, त्या टायमाला आलो होतो आणि त्याच्यानंतर आता परत पुन्हा आलो आहे. तर त्यामुळे मी विचार केलेला की आपण रोपवेने जाऊ आणि रोपवेने जाऊन पटापट शूट करून परत लवकर उतरू, म्हणजे चालत उतरू खाली. तर मित्रांनो, गडाचा पहिला टप्पा म्हणजेच नाणे दरवाजा. आत्ता आपण जस्ट पोचलो आहे नाणे दरवाजाला. हा आहे नाणे दरवाजा. आणि ह्या ज्या पायऱ्या बघितल्या आहेत, ह्या ज्या तुम्ही पायऱ्या बघताय ज्या पण, त्या ह्या सगळ्या आत्ता बांधलेल्या आहेत. आणि ज्या महाराजांच्या पायऱ्या आहेत त्या ह्या पायऱ्या आहेत. ह्याच्यावर आपल्या महाराजांचे पदस्पर्श झाले होते, त्या ह्या ओरिजिनल पायऱ्या आहेत. आणि ह्याच्यावरती पुढे सगळ्या नवीन आहेत. तर भेटूया वर. तर आपण इकडून आलो होतो आणि ह्याच त्या पायऱ्या जुन्या, जिथे आपल्या महाराजांचं पदस्पर्श झालं होतं. आणि हीच ती वास्तू आहे जुनी. आणि इकडे आतमध्ये आल्यानंतर, नाणे दरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर इकडे आहे मारुती रायाचं मंदिर. बघा, हे आहे मारुती रायाचं मंदिर. आपला भाऊ शूट करतोय. हे आहे मारुती रायाचं मंदिर. आणि इकडून आता आपण वरती जाणार आहोत. तर अशाच काय काय दिसेल तर मी तुम्हाला ते दाखवत वर चाललो आहे. तर भेटूया वर. तर मंडळी फायनली गाडाच्या वर नॉनस्टॉप 1 तास. 1ला चालू केलं होतं, 2:15 झालेत. 15 मिनटं जास्त, पण पोचलोय गडावर. बघा फायनली गड. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
मी महेश मोतीराम अवकिरकर या रायगड किल्ल्यावरती गेले मी 12 ते 13 वर्ष झाली गाईड काम करतो. येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताला रायगडाचं मार्गदर्शन करत आलोय. रायगड किल्ला म्हटलं तर एक पिकनिक पॉईंट नाही आहे. देवघरापेक्षा पवित्र ठिकाण रायगडाच मानलं जातं. महाराष्ट्रातली दुसरी पंढरी म्हणजेच रायगड. रायगडाच पाहणार आहात. रायगडावरती 2375 पायऱ्या चढलात 100% डोक्याचा घाम पायाच्या नाकापर्यंत पोहोचतो. रायगड एक 365 गडकिल्ल्यांची पहिली राजधानी आहे. या रायगडाला पूर्वी 14 नावाने ओळखलं जात होतं. रायरी, जंबुदी, इस्लामगड, तणस, पूर्वेकडचा जिब्राटर, रासी होता. अनेक राजवटी आल्या, अनेक नावं पडली. आज आपण ज्या ठिकाणावरती उभ्या आहात हा पूर्णपणे किल्ल्याची समोरची बाजू आहे. रायगडावर आलात. या रायगडाला पूर्वी रायरीचा डोंगर म्हणून ओळखलं जात होतं. या रायरीला राजाने राजगडावरून पाहिलं. राजगड म्हटलं तर पुणे जिल्ह्यात वेल्हा तालुक्यात 365 गडकिल्ल्यांची पहिली राजधानी राजगड. या राजगडावरून राजाने रायरीला पाहिलं. राजांसोबत होते पंत मोरपंत पिंगळे. या पंतांना राजे म्हणतात की पंत ही रायरी कुणाकडे का मुकाट पडले तर का रिकामी आहे. पंत म्हणतात राजा रायरी आपल्याकडेच. अहो आपल्याकडे म्हणजे कोणाकडे तर प्रतापगड पाहिलाय का सर्वांनी. या प्रतापगडाच्या पायथ्याशी एक जावळीचं खुरा आहे. हे जावळीचं खुरं एवढं गंधाट आहे की अस्वलीच्या केसात आपल्या डोक्यात लिहू सोडलेली सापडेल. परंतु जावळीच्या खोऱ्यात एक मोकाट बलाढ्य देहाचा हत्ती सोडलेला कधीच सापडणार नाही एवढं दाट जंगल आहे. या जंगलामध्ये चंद्रराव मोरे राहायचे. हे मोरे फार गर्विष्ठ होते, उर्मट होते. कारण का तर त्यावेळेचा बादशाह माणूस आदिलशाह. जर का मी आदिलशहाची चाकरी करतोय म्हटल्यानंतर माशी बरोबरी करणार कोण हा गैरसमज झाला मोऱ्यांचा. आपल्या राजाने चंद्रराव मोऱ्यांना जावळीच्या खोऱ्यात एक प्रेमाचा खलिदा पाठवला. खलिदा म्हणजे आपण लेटर किंवा पत्र म्हणतो. या खलिद्यामध्ये आपल्या राजाने मोऱ्यांना असा उल्लेख केला, मोरे आपण दोघे मराठी आहोत. मराठे म्हणून एक स्वराज्य घरदार निर्माण करू. परंतु मोरे स्वार्थी, मोरे उर्मट, मोरे घमंडी. मोऱ्याने राजाला युद्धाचं चॅलेंज केलं. तुम्ही कसले राजे. केव्हा झाला राजे. या जावळी प्रांताचे खरे तर राजे आम्हीच आहोत. याल जावळी तर झाळ गवळी. उद्या यायचं असेल तुम्ही आजच या. तुमच्यासाठी दारुगोळा तोफखाना सज्ज आहे. आपल्या राजाने 145 निवडक सरदार निवडले. जावळीच्या खोऱ्यात पाठवले. चंद्रराव मोऱ्याचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे सूर्याजी काकडे यांच्या हस्ते मारला गेला. मोऱ्याला वाटले की आता आपला वध होणार. 15 मे 1656 ला मोऱ्याने जावळी सोडल्याने रायरीच्या पायथ्याशी आले. राजांचा एक नियम होता, जो कोणी शरण येत होता त्याला राजे कधी मरण देत नव्हते. 15 मे 1656 ला आपल्या राजाने या रायरीला पाहिलं आणि या रायरीचं नामकरण आपल्या राजाने रायगडमध्ये केलं. आणि ज्यावेळेस राजाने या रायगडाला पाहिलं, या रायगडाने राजाला सुद्धा पाहिलं. आणि राजे या रायगडाला पाहताच राजांच्या तोंडून एक गोड उद्गार पडतो. तो उद्गार असा होता की राजा कसा जावणी पाहता. गड बहुत चकोट, चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच. प्रजण्य काळी कड्यावर गवत सुद्धा उगवत नाही. दोंडा तासी एकच आहे. दौलताबाद दशगुणी उंच. ऐसे देखून राजे संतुष्ट झाले आणि बोलिले तख्ताच जागा हाच गड खरा करावा. तख्त म्हणजे राजधानी. राजाने याला 365 गड किल्ल्यांची कॅपिटल राजधानी निवडली आणि रायगड म्हणून नामकरण केलं. आज आपण रायगडावरती येणार आणि आज आपण रायगडावरती आलात. 2375 पायऱ्या चढलात. मध्यंतर महादरवाजा लागला का. महादरवाजाचा आकार एका नागमोडी सारखा दिलाय. जणू काही सर्प चालतो असा आकार दिलाय. तर का रायगडाला सह्याद्रीने घेरलाय. जर का एखाद्या सह्याद्रीवर मुघल लोक आले आणि त्या मुघलांनी जर का तोफेचा मारा करायचं ठरवलं तर त्या भिंतीवर त्या दरवाजाला काही होणार नाही. दरवाजा तोडण्याकरता त्यावेळेस 30-35 फुटाच्या उंडक्याचा वापर केला जात होता. मधला अंतर 15 फुटाचा काही संबंध येणार नाही. जरी तिथे शत्रू प्लॅन करायला आला, दरवाजावरती खाचे दिलेत, वेळ दिलेली आहेत. उकळेल तेल शिस मारा करू शकतो, शत्रू पळून जाऊ शकतो. अशी या दरवाजाची सिस्टीम केली. त्याला म्हटलेल्या किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा. समोरची तळ हत्तींना अंघोळ करण्यासाठी जागा, पाणी पिण्याची जागा आहे. आता रायगडावरती माणसं येणं पॉसिबल आहे का तर नाही आहे. मग आपल्या राजाने हत्ती कशी आणली. आपल्या राजांच्या राज्याभिषेकाला एक इंग्रज वकील आला होता. त्याचं नाव होतं हेनरी ऑक्झेटन. ह्याच राजांच्या भेटीसाठी आला. दरबारात आला. राजाने मानाचा मुजरा केला. तो इंग्रज कोपऱ्यात उभा राहिला आणि मराठी माणसाला म्हणजेच नारायण शिवणेंना प्रश्न विचारला, शिवणे राजांनी हत्ती गडावर कशी आणली. शिवणे म्हणतात मराठ्यांपेक्षा इंग्रज लोक फार हुशार आहेत. या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच सांगा. तर इंग्रजाला काय सापडलं नाही. इंग्रजाने रोजनिशी डेली डायरी बकरीत लिहून ठेवलं. आता जे छोटेसे इतिहासकार निनाद बडेकर उतर की रायगडाचं बांधकाम झालं 14 वर्षात. हत्तीची वाढ होते 3 ते 4 वर्षात. राजाने आपल्या अगोदरच लहान पिल्ल पालखीत बसून आणलेली पान पोषण गडावरती केलं. त्यालाच तर म्हणतात राजांची दूरदृष्टी, राजांचा गणेमी कावा. राजाने प्रत्येक मराठ्याला शिकवलं काय, लहानाचं मोठं करा, मोठ्याचं कधी लहान करू नका. हीच तर आपल्या राजांची दूरदृष्टी होती. पहा बघा या हत्ती तळा आहे. रायगडावरती 2375 पायऱ्या चढलात. 100% डोक्याचा घाम पायाच्या नकापर्यंत पोहोचला असेल. येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताला सांगत आलोय, आपण म्हणतोय जीवनात आल्यानंतर या पंढरीची वारी करावी. तसंच जीवनात आल्यानंतर एकदा तरी या रायगडाची वारी करावी. जोपर्यंत डोक्याचा घाम पायाच्या नकापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत रायगड कळत नाही. कुणाला कळालेलं सुद्धा नाहीये. पहा बघा म्हणून म्हटलं जातं रायगड देवघरापेक्षा पवित्र ठिकाण. का म्हटलं जातं. रायगड
देवघरापेक्षा पवित्र ठिकाण का म्हटलं जातं? ज्याच्यामुळे देवारात देव शिल्लक आहेत, त्या राजाची समाधी आज आपल्या रायगडावरती आहे. पहा बघा, आणि रायगडावरती येऊन त्या समाधीजवळ नतमस्तक झालं पाहिजे. पहा बघा, रायगडावरती देवघर म्हटलं तर देवपूजा आलीच. येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताला मी सूचना देत आलो आहे, देवघर म्हटलं तर देवपूजा आली. आणि मला वाटतं की देवपूजा आपल्या हातून राहिली तरी चालेल. या रायगडाची, रायगड किल्ला आपल्या हातून किती स्वच्छ राहील याची जबाबदारी घेतली तर रायगड मग साकार झालं. रायगडाची देवपूजा झाली. पहा बघा, आता आपण राणीमल धान्य कुठार बघायला जाणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज के जय. आता आपण ज्या ठिकाणावरती उभे आहात, समोर जे तळ आहे याला म्हटलेलं आहे गंगासागर तळ. याची खोली 35 फूट आहे, 184 मीटर याचा घेरा आहे. छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला काशीवरून गागाभट्ट आले होते. याने 7 नद्याचं 7 समुद्राचं पाणी आणलं. राजाने अभिषेक घातला, पाणी उरलं ते सोडलं याच्यात. पाणी सोडलं, पाणी सोडताना गागाभट्टाने याच्यावर एक कविता रचली. ती कविता अशी आहे की गंगा, यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले 7 नद्याचे 7 समुद्राचे पाणी. जलिले झाले तीर्थांची घरं, नाव तयाचे गंगासागर. 35 फूट खोल, वर्षाच्या 12 महिने पाणी याच्यामध्ये असतं. याला म्हटलेलं आहे गंगासागर तळ. आजही रायगड किल्ल्यावरून खाली 2 गावांना पाणी पुरवठा होतं. एवढं मोठं पाणी रायगडावरती आहे. समोर या 2 उंच इमारती आहेत. 4थीच्या जुन्या पुस्तकावरती आपण पाहिले का, यालाच म्हटलेला विजयस्तंभ मनोरे. हे विजयस्तंभ मनोरे म्हटलं तर त्यावेळेस इलेक्ट्रिक सौर ऊर्जा हा प्रकार नव्हता. जर का आपल्या राजाने एखादा गड किंवा किल्ला स्वराज्यात निर्माण केला, जनतेस कसं कळवणार? एका ह्याच्यावर भगवा ध्वज फडकवला जात होता. एका ह्याच्यावरती राजांच्या राण्या हवा खाण्यासाठी यायच्या, जनतेस कळवण्यात जात होता. राजा आनंदात, राजे खुशीत आहेत. याला म्हटलेला विजयस्तंभ मनोरे. समोर भगवा ध्वज लावलेला डोंगर दिसतोय का? टकमक टोक, कडलोट पॉइंट, चोरी, लबाडी, गुन्हा जो करेल त्याला तिथून खाली फेकलं जात होतं. छत्रपती शिवाजी राजाने कुणाला ढकललं नाही, परंतु धर्मवीर छत्रपती संभाजी राजाने कुणाला सोडलं नाही. जगावं तर छत्रपती शिवाजी राजांसारखं आणि मरावं तर धर्मवीर छत्रपती संभाजी राजांसारखं. पहा बघा, तो टकमक टोक पॉइंट आहे. आतमध्ये पालखी दरवाजाने राणीमल धान्य कोठार, महत्वाचा बाल्ले किल्ल्यात अति व्हीआयपी भागात आता आपण प्रवेश करणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण ज्या दरवाजाने आलात या दरवाजाचं नाव आहे पालखी दरवाजा. पायी येणारा शिवभक्त हा पालखी दरवाजाने येतो. रोपेने येणारा शिवभक्त हा मेणा दरवाजाने येतो. मेणा आणि पालखी याच्यामध्ये फरक काय? मेणा म्हटलं तर स्त्रियांसाठी, मेणा बंदिस्त, पालखी ओपन, पालखी पुरुषांसाठी. या 2 दरवाजाला लागून एक लाईनीमध्ये भिंत आहे. भिंतीला 6 दालनं, 6 दरवाजे आहेत. राजाना राण्या किती होत्या हो? राजाना राण्या होत्या 8. सहीबाई, स्वैराबाई, काशीबाई, सगुणाबाई, सकवारबाई, गुणवंताबाई, हुताबाई, लक्ष्मीबाई अशा 8 राण्या होत्या. गडावर 6 महल आहेत. मग 2 राण्या राहायच्या कुठे? दुर्दैवाची गोष्ट एवढीच की सईबाईने रायगड पाहिला नाही. संभाजीराजे 2 वर्षाचे असताना सईबाईंचं राजगडावर निधन झालं. उतर राणी साहेब पाचाड गावी जिजाऊंच्या सेवेसाठी राहायच्या. कारण उतरत्या वयात आऊसाहेबांना रायगड किल्ल्यावरचं क्लायमेट, वातावरण सहन नव्हतं. त्यामुळे पाचाड गावी 9 एकर वाडा त्यांना बांधून दिला. बाकीच्या उरलेल्या 6 राण्या इथे राहायच्या. एका राणीसाठी 1 महल आहे. 1 पाहिलात, सगळे सारखेच आहेत. वेगवेगळ्या केला असतं तर भेदभाव झाला असता, त्यामुळे सारखेच दिलेत. या राणी महलावर आणि या रायगडावर 100 एकरावर सागाची लाकडं खापर नळ्याची कौलं होती. इंग्रजांचे अधिकारी कर्नल प्रभातर आणि मेजर हॉल या 2 ब्रिटिशांनी तोफेचा बडीमारा करून रायगड जाळला. इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे रायगड 11 ते 12 दिवस जवळ होता. पहा बघा, आतमध्ये राणी महलात प्रत्येक राणी महलात शौचालय दिलंय, टॉयलेट बाथरूम आहे. गैरसमज आहे की इंग्रजांनी टॉयलेटचा शोध लावला. मनातून शंका काढा. पहिला महाराष्ट्रात टॉयलेटचा शोध लागला, मग इंग्रजांनी आपल्या इकडची कॉपी करून तिकडे मॉडिफाय केलं. पहा बघा, आतमध्ये एक राणी महल बघा, शौचालय, टॉयलेट बाथरूम बघून घ्या. मग आपण धान्य कोठार बघू. या बघू. राणी महल आहे ते. हे टॉयलेट आहे. आपण टॉयलेट बघूया कसं आहे. शिवाजी महाराज के जय. आता आपण जो दरवाजा पाहतो तो मेणा दरवाजा आहे. या साईडला पालखी दरवाजा. समोर मेणा आणि पालखी म्हणजे काय? तर पालखी म्हटलं तर छत्रपती शिवाजीराजे, संभाजीराजे, राजाराम महाराज कुठल्याही वीर पुरुषाची पालखी आली तर त्याच दरवाजाने आतमध्ये येऊन राजांच्या राजवाड्यात जाते. मेणा म्हटलं
तर राजांच्या राण्या किंवा राजघराण्यातील स्त्रिया मेनेत बसून सायंकाळच्या वेळेला सूर्यास्त सनसेट पाहण्यासाठी जायच्या. खाली ज्या पडलेल्या इमारती आहेत अष्टप्रधान मंत्रिमंडळ, जे 16व्या शतकातलं आपल्या राजाने पहिलं मंत्रिमंडळ स्थापन केलं ते इथे केलं. राजांचे 8 मंत्री होते. अण्णाजी पंत, हंबीराव मोहिते, मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तू, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र नीलकंठ, निराजी रावजी, रघुनाथ पंडित असे राजांचे 8 मंत्री त्यांचे घर आहेत. मिनिस्टर लोकांची घरं अष्टप्रधान मंत्रिमंडळ न्यायालय म्हटलं जातं. हे मंत्र्यांची घरं आहेत. समोर 2 जाळीवाले खड्डे आहेत. एक दगडामध्ये याला धान्य कोठार म्हटलं जातं, कोकणात याला पेव, कणगी किंवा अंबरखाना म्हटलं जातं. कारण रायगड एक राजधानीचा किल्ला आहे. गडाला शत्रू हा वेढा कधी मारू शकतो. गडाला शत्रू वेढा जास्तीत जास्त किती मारू शकतो? 4 ते 6 महिने. 6 महिन्याचा धान्य साठा इथे केला होता. राजांनंतर गडावर 1733ला थोरले बाजीराव पेशवे आले. पेशवाई सत्तेने याचा वापर केला. काळकोठरी, कैदी कोठार. जो कोणी चोरी, लबाडी, गुन्हा जो करेल त्याला 7 दिवस याच्यात कोंडायचं. 8व्या दिवशी जर का गुन्हा कबूल नाही केला गोंत्यात भरायचं. गोंत्याला गाठ बांधायची, टकमक टुकावरून फेकायचं. हायकोर्ट हाय शिक्षा. छत्रपती शिवाजी राजांनी कोणाला ढकललं नाही, परंतु धर्मवीर छत्रपती संभाजी राजांनी कोणाला सोडलं नव्हतं. जगावं तर छत्रपती शिवाजी राजांसारखं आणि मरावं तर धर्मवीर छत्रपती संभाजी राजांसारखं. आपल्या राजाने कैदी कोठार वापर का नाही केला? तर कुठल्याही राजाने बाल्ले किल्ल्यात कैदी ठेवले नव्हते. राजांचं कैदी कोठार साताऱ्यामध्ये वासोटा किल्ला तिथे आहे आणि एक लिंगाणा किल्ल्यावरती आहे. आणि सर्वात मोठं धान्य कोठार, स्वराज्याचं धान्य कोठार कोल्हापुरात पन्हाळागड. गंगा, यमुना, सरस्वती 3 खड्डे आहेत. 52 फुटाचे धान्य कोठार आहेत. एका टायमाला 5 लाख लोकांना पुरेल एवढी त्याची कॅपॅसिटी आहे. पहा बघा, हे इमर्जन्सी धान्य कोठार आहे. 22 फूट, 20 फूट, 15 फूट याची खोली आहे. पहा बघा, बघून घ्या. बघताना वरच्या केशावर हात ठेवा. मोबाईल चिल्लर पडलं परत काढता येत नाही. प्रत्येक राणीमहालासमोर जो आपण आज चौतारा पाहतो याला दासींची घरं, सर्वंट्स क्वार्टर्स म्हटलं जातं. स्वराज्याला फितुरी जमणारी नव्हती, स्वराज्याला फितुरी चालणारी नव्हती. जर का दासीने तिच्या घरातून कामासाठी अपडाऊन केलं तर ती रस्त्यात फितूर सुद्धा होऊ शकते. या दृष्टिकोनातून दासीला इथे परमानंट घर दिलं. ही दासींची घरं आहेत, नोकर चाकरांची घरं आहेत. हे सर्वंट्स क्वार्टर्स, दासींची घरं. आतमध्ये राजवाड्यात आता आपण प्रवेश करणार आहोत. शिवाजी महाराज की जय. आता आपण ज्या ठिकाणावरती उभ्यात सगळ्यात अति महत्वाचं ठिकाण, एका पवित्र ठिकाणावरती उभ्यात. हा राजांचा प्रशस्त राहता राजवाडा आहे. याच चौतऱ्यावर आपल्या राजाने इथे 10 वर्ष वास्तव्य केलं. 25 वर्ष शिवनेरी, 15 वर्ष राजगड. कल्पना केली तर आपल्या राजाला आयुष्य लाभलं तरी किती हो? 50 वर्ष. 50 वर्षात आपल्या राजाने केलं काय? जर पाहिलं तर 16व्या वर्षी तोरणा किल्ल्यावर तोरण बांधलं. उरलेले 34 वर्ष, 34 वर्षात 365 गडकिल्ले जिंकले. स्वतःची गादी निर्माण केली. धनासारखं मन मिळवलं. मनासारखी माणसं होती, माणसांसारखे राजे होते. राजांसारखं मन होतं आणि मनासारखं धन होतं. म्हणून अवघ्या 50 वर्षात हिंदवी स्वराज्य उभं केलं. हा राजांचा प्रशस्त राहता राजवाडा आहे. राजांचा राहता राजवाडा 2 मजली होता. मशरीच्या उजडाने, गोंड्याच्या फुलाने, मखमलीच्या पडद्याने सजला होता. अहो, कुठल्या प्रकारे असेल आपल्या राजांचा राहता राजवाडा नजरेसमोर शिवचरित्र उभं करायचं. आपल्या राजाने जरी जन्म घेतला शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630ला, तरी सांगायचं खरं तात्पर्य काय? आपल्या राजाने अखेरचा श्वास याच चौतऱ्यावर सोडला 3 एप्रिल 1680ला. स्वराज्य पोरकं झालं, स्वराज्यावर काळ पडला, स्वराज्यावर अंधार आला. तर हेच ते ठिकाण. याच चौतऱ्यावर राजांचं निधन झालं. राजांच्या देहचित्ती लागणी जगदीश्वर मंदिराच्या तिकडे देण्यात आली. एवढ्या लांब का दिली? राजे महादेवाचे, शंकराचे भक्त होते. राजांचं कायम दर्शन होईल या दृष्टिकोनातून राजांची समाधी तिकडे दिली. हा राजांचा बेडरूम आहे. इथे पाण्याच्या टाक्या आहेत. जो कोणी कामचुकार असेल त्याला कावडीने पाणी आणून याच्यात होताला सांगायचं. पाण्याचा वापर बाथटब, बाथटब म्हणजे आताच्या शब्दात स्विमिंग पूल, स्नानगृह, अंघोळ करण्याचं ठिकाण आपण बघून घेऊ. राजांचं बाथटब आहे, स्विमिंग पूल, स्नानगृह, इथे पाण्याची टाकी होती. आता आपण ज्या ठिकाणावरती उभ्या यालाच म्हटलं जातं राजांचं टाकसाळ. टाकसाळ म्हटलं तर आताच्या शब्दात रिझर्व्ह बँक. अष्टकोणी राजमुद्रा छापल्या जात होत्या, याच ठिकाणावरती छापल्या जात होत्या. आपल्या करन्सीवर सत्यमेव जयते. आपल्या राजांच्या राजमुद्रेवर प्रतिपचंद्र लेखीय, वर्ध विष्णू वंदिता, शहा सुनसी वसैशा, मुद्रा भद्राय राजते. म्हणजेच राजांच्या राजमुद्रेचा उल्लेख असा होतो की जसं आकाशामध्ये चंद्र सूर्य वाढत जातो तसे शहाजी राजांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वराज्य चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढत जावावं. हे राजांचं टाकसाळ आहे. छापखाना म्हटला तरी चालेल. हे राजांचं टाकसाळ, रिझर्व्ह बँक.
जे राणीमहल पाहिले, प्रत्येक राणीमहलात 2 चौथऱ्या आहेत. या 2 चौथऱ्यामध्ये मनात शंका येते की एक बेडरूम असेल, एक किचन असेल. तर 6 राण्यांची 6 किचन बनवणं योग्य होतं का? नव्हतं. राणी एक VIP होती. राणीला कोणीतरी भेटायला येणार. राणी तिच्या बेडरूम मध्ये मीटिंग घेईल का? नाही घेऊ शकत. राणी तिच्या किचन मध्ये मीटिंग घेईल का? नाही घेऊ शकत. मग काय केलं? प्रत्येक 6 राण्यांची 6 किचन बनवणं योग्य नव्हतं. या दृष्टिकोनातून काय केलं? प्रत्येक राणी मला एक बेडरूम दिला आणि मीटिंग हॉल दिलं आणि 6 राण्यांचं आणि महाराजांचं किचन एकत्र केलं. हे स्वयंपाकगृह आहे. आता आपल्याला किचन कुठल्या प्रकारे हवं असतं? यल आकाराचं. हे 400 वर्षापूर्वीच 6 राण्यांचं आणि महाराजांचं किचन रूम आहे. हे स्वयंपाकगृह त्यावेळेस विषबाधा विषप्रयोग जास्त व्हायचे. या दृष्टिकोनातून 6 राण्यांचं आणि महाराजांचं किचन एकत्र केलं. रूम पाहतो, यालाच म्हटलं जातं राजांची एसी रूम. सज्जा गॅलरी बाल्कनी म्हणतो. या अष्टकोनी होती. राजांचा 8 आकडा हा शुभ होता. राजांची एसी रूम 5 मजली होती. राजे 5व्या मजल्यावर उभे राहिले की 8 किल्ले दिसायचे. राजगड, तोरणा, लिंगाणा, प्रतापगड आणि महाबळेश्वर असं 8 किल्ल्यांचं दर्शन व्हायचं. आजही रायगड किल्ल्यावरून 8 किल्ले दिसतात. वातावरण क्लायमेट क्लिअर असेल तर 8 किल्ल्यांचं दर्शन होतं. हे राजांची एसी रूम आहे. थंड हवा खाण्यासाठी जागा आहे. आता आपल्याला फक्त 1 मजली पाहायला मिळतं. पहा बघा, एक सज्जा गॅलरी म्हटलंय. आपण खलबतखाना बघून घेऊ. खाली रूम पाहतो, यालाच म्हटलं जातं राजांचं त्यावेळचा खलबतखाना. खलबतखाना म्हटलं तर आता आपण म्हणतो की नाही, या कानाची बातमी या कानाला पोहोचू नये, तसंच इथे राजांचं गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण होतं. हे राजांचं त्यावेळची खलबतखाना. राजांचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक, बहिरूपी बहिर्जी नाईक एवढे हुशार होते की 18 लँग्वेजचा त्यांना अभ्यास येत होता. बसल्या जाग्यावर 7 रूपांतर बदलायचे. छोट्या मोठ्या गावातून जाऊन छोटी मोठी खबर भेटून राजांपर्यंत सांगितली जात होती. याला म्हटलेला खलबतखाना. छोटी मोठी गावं सोडा, त्या औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्याच्या दाढीला हात लावून दरबारातली गुपित चर्चा घेऊन राजांपर्यंत पोहोचवले. म्हटल्यानंतर ते असली काय हुशार असेल, काय ग्रेट असेल याची कल्पना करायची. त्याला म्हटलेला खलबतखाना. त्यावेळेस 18 लँग्वेजचा अभ्यास होत होता. त्यांच्या स्वतःच्या बायकोला सुद्धा माहीत नव्हतं की आपल्या स्वराज्यासाठी काय काम करतायत. एवढे हुशार होते. जमिनीखाली 8 बायदाची रूम आहे. 11 पायऱ्या उतरल्यानंतर आपल्याला ही रूम बघायला मिळते. तिथून उडी मारून मुगून घ्या. मोबाईलची टॉर्च लावून घेऊन घ्या. बघा काय, बघा मंडळी कसं होतं आतमध्ये. आतमध्ये तर आलं आपण. आता टॉर्च लावलेली तर काही पुढं दिसत नाही आपल्याला प्रॉपर, पण बघा फुले शेर. महाराज की जय. आता आपण ज्या ठिकाणावरती उभ्यात, यालाच म्हटलं जातं राजांचा त्यावेळचा दप्तरखाना. न्यायालय, मंत्रालय म्हटलं तरी चालेल. जसं आपण दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पाहिलंय का, दिवाणे खास एक पॉइंट आहे. हे दिवाणे खास म्हटलं तर खास लोकांसाठी न्यायालय, दप्तरखाना, मंत्रालय. 365 गडकिल्ल्यांचा लेखी कागदीपत्र व्यवहार इथूनच चालला जात होता. हे राजांचा दप्तरखाना आहे. दिवाणे आम म्हणजे दरबार, आम जनतेसाठी. हे खास जनतेसाठी. जसा आता दिल्लीत चालतो आपला व्यवहार, तसा 400 वर्षापूर्वी इथे चालला जात होता. ह्या ज्या खिडक्या आहेत, टेहळणी बुरुज, सिक्युरिटी पॉईंट, पहारा करण्याची जागा आहे. एक खिडक्या टेहळणी बुरुजाची निरीक्षण करून घ्या. समोरची बाजू आपल्याला किती स्वच्छ आणि सुंदर पाहायला मिळेल. बोलो छत्रपती शिवाजी महाराज के. आता आपण ज्या ठिकाणावरती उभ्यात, यालाच म्हटलं जातं छत्रपती शिवाजी राजांचा दरबार. याच ठिकाणावर छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक होणारच. आपण सर्वजण करणारच. आपले राजे छत्रपती होणार,
आपले राजे सकाळी पहाटे 4ला उठले, स्नान केलं, अंगावर वस्त्र परिधान केलं, कवड्याची माळ घातली. राजे देवदेवतांचं दर्शन घ्यायला गेले. राजे आई भवानी मातेसमोर नतमक्ष झाले. जगदीश्वरात साकडं घातलं, शिरकाई मातेस वंदन केलं. याच मार्गाने राजांच्या हत्तीच्या अंबारीवरती मिरवणूक येते. राजे या मार्गाने येताना आनंदाने खुशीने येतात. बाजूला 6,000 प्रजेच्या कमरेला भरली शाळ, डोक्यात मनाचा पिता. राजे या मार्गाने येताना आनंदाने खुशीने येतात, हत्तीच्या अंबारीतून खाली उतरतात. राजे या मार्गाने शिवा सारखी पावलं टाकतात. बाजूला 6,000 प्रजा बसली होती. 6,000 प्रजा उठते, डोक्यातल्या मानाचा भगवा पेटा काढते, एक हात कमरेवर ठेवते आणि राजाला मानाचा मुजरा करते. राजे तो 6,000 प्रजेचा मानाचा मुजरा स्वीकारतात. राजे या मार्गाने जाताना आनंदाने खुशीने जातात. राजांच्या अंगावर फुलांचा वर्षाव होतो. राजांच्या अंगावर या मार्गाने फुलांचा वर्षाव होऊन राजांना आई बहिणी वाळून घेतात. राजे या मार्गाने जाताना आनंदाने खुशीने जातात. परंतु समोर तिथे काही 4 पायऱ्या पाहिल्या का आपण? या 4 पायऱ्या चढताना राजांचं अंतःकरण भरून येतं. राजांचे पाय लटलटू लागतात. तर का? जे वीर शुरांवर, जे वीर मावळ्यांवर ज्याला हिंदवी स्वराज्य घडवलं, तो मावळा मात्र या दरबारात दिसत नव्हता. त्या पायऱ्या चढताना राजे नक्कीच आऊसाहेबांना म्हटले, आऊसाहेब पहिली पायरी चढतो हिंदवी स्वराज्याची, दुसरी पायरी प्रतापराव गुजर, तिसरी पायरी तानाजी मालुसरे. आऊसाहेब चौथी पायरी चढतो. अहो लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे असे म्हणणारे माझे बाजीप्रभू देशपांडे. अशी वीर मावळ्यांची नावं घेऊन राजे लटलटत्या पायाने सिंहासनावर आरूढ झाले. राजांच्या हातात विष्णूची मूर्ती दिली. राजांच्या अंगावर छत्र धरलं. राजांच्या अंगावर 1,000 मोहरांचा वर्षाव झाला. आणलेल्या गागा भट्टाने 7 नद्याचा 7 समुद्राच्या पाण्याचा अभिषेक घातला. महादरवाजात 21 तोफांच्या सलाम्या झाल्या. नगारखान्यावरती नगारे सनई चौघडे वाजले आणि याच दरबारात एका झुलपुकदाराने जोरात ललकार दिली. ती ललकारी अशा की पाठीमागून जय बोला की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. अशा काही गोष्टी झाल्या. याच प्रकारे राजांचा राज्याभिषेक पार पडला. राजे राजे झाले, राजे छत्रपती झाले आणि राजाने आपल्या एक नजर या भरलेल्या दरबारात टाकली तर दुसरी नजर चुकून त्या विधवा बायकांकडे पडते. कल्पना करा काय राजांचं अंतःकरण भरलं असेल. राजाने रडायचं नसतं, राजाने कधी चित्तेलाग्नी द्यायची नसते, राजाने कधी समशानात जायचं नसतं. राजे आऊसाहेबांकडे पाहतात, आऊसाहेबांकडे पाहतात. त्या आऊसाहेबांच्या तोंडून नक्कीच उद्गार पडला असेल, अरे या शिवनेरीच्या काळ्या मातीत खेळणारं बाळ, या शिवनेरीच्या काळ्या मातीचे गडकिल्ले बनवणारं माझं बाळ आज 32 मणाच्या सिंहासनावरती आरूढ आहे. एक मन म्हणजे 40 किलो असं 1280 किलोचं सोन्याचं सिंहासन होतं. औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान टोपणा वितिकत खान आणि घणाचे गाव घालून 3 नोव्हेंबर 1689 मध्ये सिंहासन लुटून नेलं. कोल्हापूरचे संभाजीराजे 13वे वारसदार आणि 2009 मध्ये मूर्तीची स्थापना केली आहे. मूर्तीवरती छत्र आहे. 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेजल सिंग 1985 मध्ये बसवले आहे. मूर्तीवरती हार आहे. सांगलीवरून भिडे गुरुजी यांची रोज 2 लोक येतात. कंपल्सरी देवपूजा आरती होते. 27 वर्ष झाली सेवा चालू आहे. आणि आताचे जे सीएम साहेब होते यांच्याकडून 7 वर्ष झाली कंपल्सरी देवपूजा आरती होते. हार येतो पहा बघा. जो नगारखाना मुंबईमधला गेट ऑफ इंडिया पाहिलाय का? सेम रचना आहे. हा गेट ऑफ इंडिया सारखा दिसत नाही तर गेट ऑफ इंडिया याच्यासारखा दिसतो. इंग्रजांनी याचीच कॉपी करून तिकडे बनवलंय. हा नगारखाना आहे. बाहेरच्या साईडला होळीचा माळ बाजारपेठ बघूया. शिवाजी महाराज की जय. आता आपण ज्या ठिकाणावरती उभ्या त्यालाच म्हटलं जातं होळीचं ग्राउंड, होळीचं माठ. जसं आपण सर्वजण शिमग्याच्या महिन्यात मार्च महिन्यात होळी खेळतो तसं आपले राजे इथे होळी खेळायचे. होळी पेटली की राजे गादीने उठायचे. पेटत्या होळीत नारळ टाकायचे. कुठलाही बहादर असेल हा पेटत्या होळीचा हाताने नारळ काढेल त्याला हातातला 1.25 किलोचा कडा, मानाचा घोडा, मानाचा पेटा बक्षीस दिला जात होता. एकमेव राजे वयाचे 9 वर्षाचे असताना धर्मवीर छत्रपती संभाजीराजाने पेटत्या होळीचा नारळ काढला. याला म्हटलेलं होळीचं ग्राउंड. दूरवर पसरलेली इमारत आहे बाजारपेठ. बाजारपेठेची लांबी 800 फूट, रुंदी 40 फूट आहे. घोड्याच्या उंचीसारखी उंची दिली कारण त्यावेळची लोक रुबाबदार घोड्यावरतीच बसून बाजार करणार. ही राजांची बाजारपेठ आहे. बाजारपेठेची रचना अशी आहे, आगे मकान पिछे मकान बीच पे स्टोर रूम, म्हणजे पुढे दुकान मागे राहण्याची सोय, त्याच्याच मागे सामान ठेवण्याची व्यवस्था. ही राजांची बाजारपेठ आहे. समोर जे मंदिर दिसतं का तुम्हाला, त्या मंदिराचा आकार कसा दिसतो? एका मस्जिद सारखा की नाही? मस्जिद सारखा का दिलाय? रायगडला सह्याद्रीला घेरलंय. जर का एखाद्या सह्याद्रीवर मुघल लोक आले, मंदिर तोडायचा प्रयत्न केला तर त्यांना वाटलं पाहिजे की आपलंच मंदिर आहे, लांबूनच दर्शन करून जाऊ म्हणून त्या मंदिराचा आकार मस्जिद सारखा दिलाय. जवळ गेल्यानंतर हिंदूंचं प्रत्येक महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं. हे जगदीश्वराचं मंदिर. महाराष्ट्रात एकमेव राजे झाले छत्रपती शिवाजी महाराजांनी शंकरासमोर झुकायला. शंकरासमोर
झुकायला या मोगलांना पार पडलं होतं. म्हणून सांगितलं जातं की अंधाराला घाबरत नाही, उजेडाची साथ आहे, बुडेल पण वाकणार नाही, ही मर्द मराठ्याची जात आहे. जगदीश्वराचं मंदिर आहे, मंदिराच्या पुढे एक छोटी नावाची पाटी आहे. सेवेचे ठाई तत्पर हिरोज इंदुळकर, ज्याने 14 वर्षात स्वतःचं घर दार जागा जुमला प्रॉपर्टी विकून रायगड बांधला. आणि फक्त नावाची पाटी का घेतली तर राजांच्या पायाची धूळ हिरोजीने आपल्या नतमक्ष नावी होती. या दृष्टिकोनातून हिरोजीने तिथे नावाची पाटी घेतली आहे. नावाची पाटी आहे, समाधी आहे, समाधीच्या मागे वाघ्या कुत्रा आहे. वाघ्या कुत्र्याबद्दल काही वादग्रस्त चालू आहेत, त्याचा काय आपण इतिहास सांगत नाही. माहितीला रजा देतो. रजा देण्यापूर्वी प्रत्येक ग्रुपला काय मी 1-2 काव्य सांगतो. ते पहिलं काव्य असं आहे की जिजाऊ तुम्ही जन्माला आलात म्हणून दिसते आता अंगणामध्ये तुळस. छत्रपती शिवरायांना जन्माला घातले नसते, दिसले नसते मंदिरावरचे कळस. तांदूळ शिजल्यावर भात म्हणतात, अंधाराला रात्र म्हणतात. महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवरायांना विसरेल त्याला खरोखर पूर्णपणे औरंगजेबाचे अवलाद म्हणतात. म्हणून सांगितलं जातं जिजाऊ तुम्ही जन्माला आलात म्हणून दिसते आता अंगणामध्ये तुळस. छत्रपती शिवरायांना जन्माला घातले नसते, दिसले नसते मंदिरावरचे कळस, दिसले नसते मंदिरावरचे कळस. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे.